आता आम्ही पहलगाममधून इथं स्टे करत आहोत त्या हॉटेलमध्ये. इतका व्यू भारी इथला, तरीही आतमध्ये जातच नाही रूम मध्ये. ए का थांबले बाहेर? हो इथून व्ह्यू लय भारी येऊ राहिलाय. मग काय? व्ह्यू लय भारी दिसतं. मग इथंच बसून कॉफी पिणार आहे आता मी. अरे बापरे, नवलपरीन बसा ना घरी, असं काय झालं तुझं? नाही आतमध्ये रूम पण लय भारी आहे. पण इथून मस्त सगळे हे बघा बर्फाचे पहाड ते सगळं दिसू राहिलं ना, तर मज्जा येऊ राहिली बघायला. चला कॉफी आली वरती या, पटकन वरती या. इथे बसून कॉफी पिऊ आपण. आलो. रूमचा व्ह्यू पण लय भारी आहे खरंच. मॅडम येऊ का आतमध्ये? नॉक नॉक. हा या या. ए उष्ट नको करू, आधी टेस्ट कर मग टाक. काहीच नाही टाकलं त्यांनी, काहीच वा वा. नाही. पुढे दिलं टाकायला. इतका कॉफी बापरे, मला अर्धी दे फक्त. अजून कॉफी किती इथं लय फिक्क फिक्क पितात. आपल्या इकडे तरी मीडियम असते. तर आपल्या इथलं कसं एसी असते हिटिंग आणि एसी, तर इथलं हे काय म्हणते त्याला, सेंट्रल हिटिंग असते. आणि हा अजून एक गोष्ट इकडे नाही, हे दाखवायचं ना, हे आपण कधी बघितलं नाही. ते हे आहे, इथं बटन ऑन ऑफ करायचं सिस्टीम आहे. इथून आतमध्ये वायर जाते, म्हणजे बेड, म्हणजे हे चालू केलं तर पूर्ण बेड एकदम गरम होऊन जातो. हिटिंग याला म्हणतात बेड हिटिंग. मी पण फर्स्ट टाइमच असं बघतोय. आणि बेड हिटिंग बघू आता एक्सपिरियन्स करून, कारण की थंडी खूप बाहेर आहे. आत्ताच चालू केलंय. हे मॅडम बसल्या बाहेर जाऊन. हा वा 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 गुड. किती फुगीर पण करते ना. वगैरे पण काय पेली पण का? हा बघा एक मी आता लगेच व्हिडिओ बंद पण नाही केले, पण संपली माझी. कुठे आहे? तिथे. छान, अति छान. पकडे मोबाईल. तर हे बघा गाईज, इथून सीन आहे ना खूप मस्त दिसतोय. आणि आता सनसेट तर खूप छान दिसणार आहे. तर मला हे हॉटेल तर खूपच आवडलं. तुम्हाला कसं, तुम्हाला आवडलं की नाही? आवडलं मग. दोन इकडे आता बसा ना, इकडे अजून एक खुर्ची आहे. हे बघा चेंज याच्यात, म्हणजे ज्या ते सेंट्रल हिटिंग तिकडे श्रीनगर होता तेव्हा इथे आता एसी होती, इथे सेंट्रल हिटिंग आहे. अजून बेड हिटिंग, ते पण बेडची जरा heating. पहिल्यांदा बघितलंय मी. तर बेडची हिटिंग आम्ही फर्स्ट टाइम बघू राहिलो. कॉफी. आणि आज एक्सपिरियन्स पण करतो की बेड हिटिंग म्हणजे काय असतं आणि कसं असतं ते. तर गाईस आज आहे ना मी तुम्हाला ॲपलचं झाड दाखवणार आहे, सफरचंदचं झाड. तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आता जसं काय त्यांनी पाहिलंच नसेल. काय त्यांनी पण सफरचंदचं झाड काय आपल्या इकडे असतं का बघायला? नाही ना, मी तुम्हाला दाखवते, मी आहे ना. पण फिरायला तर आले असते ना आपले व्ह्यूअर, कोण ना कोणी आलं असेल. कोणी ना कोणी आले असते, सगळेच थोडी ना. तर चला पहिले मी तुम्हाला ना सगळं रूम दाखवते, रूम टूर देते. तर इथून तर बाल्कनीमधून तुम्ही बघितलं सगळा व्ह्यू दिसतोय. तिकडे बघा समोर बर्फाचे पहाड वगैरे सगळं दिसतंय. आणि हे बघा हे रूममध्ये एक बसायला दिलेला आहे, एक छोटासा सोफा. त्यानंतर दिलं आहे इथे एक कबोर्ड, टी व्ही. आणि हे रूम बघा पूर्ण वुडनने बनवलेलं आहे. आणि इथे खिडकी पण दिलेली आहे इथून पण व्ह्यू बघण्यासाठी. तर इथून पण छान व्ह्यू दिसतो. त्यानंतर मग ही हीटिंग सिस्टीम तर त्यांनी दाखवलीच तुम्हाला, की ही बेडची हीटिंग सिस्टीम आहे. तर म्हणजे बेडमध्ये एकदम गरम लागन. हे बघा आता गरम झाला आहे बेड, थोडासा थोड्या वेळाने पूर्ण गरम होऊन जाईल. त्यानंतर बघा इथं आमचा पसारा ठेवला आहे. आणि इथं पाणी गरम करण्यासाठी किटली वगैरे आहे. आणि कप्स वगैरे दिलेले आहेत, बॉटल पण ठेवलेली आहे. तर हे बघा मेन म्हणजे बाथरूममध्ये शॉवर दिलेला आहे. आणि खरंच खूप चांगलं बाथरूम दिसतंय. हीटिंग सिस्टम आहे, म्हणजे इथं पण हे आहे गिझर वगैरे. आणि मेन म्हणजे आपल्या बायकांसाठी आरसा, तोंड बघायला. तर हा होता आमचा रूम टूर. थोड्या वेळाची मी तुम्हाला ॲपलचं झाड दाखवते. आता मी फ्रेश वगैरे होते, कारण आम्ही आत्ताच इथं आलो. तर तुम्हाला मी म्हटले होते की ॲपलचे झाडं दाखवते. तर चला तुम्हाला दाखवते ॲपलचे झाडं. हे इथं बसलेत, त्यांचं काय चाललंय, उद्याचं काय प्लॅनिंग, काय कसं काहीच माहीत नाही, कारण उद्या निघायचं आहे. त्यामुळं खूप तुम्हाला झाडं, चला तर दाखवतोच. आता लय वेळ वेट केला तुम्ही, आता दाखवते. बघा हे आहे
ॲपलचं झाड. हे बघा इथं पण आहे आणि इथं पण आहे. ह्या साईडनी पण बॅकला पण आहेत, खूप झाडं आहेत. तर हे आहे ॲपलचं झाड आणि इथं उगतात ॲपल. तर आहे ना मार्चपासून याला पानं यायचे सुरू होते आणि पूर्ण जे ॲपल आहे ना ते डायरेक्ट सप्टेंबरमध्ये पूर्ण पिकून तयार होतं. म्हणजे एवढा वेळ लागतो ॲपल उगण्यासाठी. तर गाईस कसं वाटलं तुम्हाला ॲपलचे ट्री कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आत्ता आहे ना सगळं काही इथे आहे ना सुकलेलेच असते सगळे झाडं. फक्त काही झाडं असे असतात की त्यांना पानं वगैरे असतात, ते इकडचे स्पेशल झाडं असतात, त्यामुळं मग त्यांना पानं वगैरे असतात. तर याचे पाने ना आता मार्चपासून सुरू होते आणि मग मार्चपासून आहे ना इकडं फिरायचं खूप भारी एक सीझन असतं. पण मार्चमध्ये ना पूर्ण ग्रीनरी व्हायची सुरुवात होती. म्हणजे हळूहळू हे जे सुकलेले झाडं आहेत ना त्यांना पानं येतात, फुलं येतात आणि तो नजारा ते ना खूप मस्त असतो. पण आम्हाला पण यायचं होतं त्यावेळेसच, पण म्हटलं ते तर आपण नॉर्मली हिरवा वगैरे सगळीकडे बघतो. काश्मीर कशासाठी स्पेशल आहे? बर्फासाठी. तर बर्फ तर नंतर कधी बघायला नाही भेटणार, त्यामुळं म्हटलं बघायचा तर आपल्याला बर्फच बघायचा आहे. इथं उद्याच्या गाडीसाठी डिस्कशन चालू आहे आमच्या ड्रायव्हरचं आणि यांचं. तर उद्या हे गाडी करणार आहेत. म्हणजे एक तर असते इकडं शेअरिंग टॅक्सी आणि एक तर असते आपली पर्सनल म्हणलं तर खूपच पैसे लागतात. तर पर्सनलचे आहेत 3,000 रुपये. तर 3,000 रुपये लागणार आहेत. आता आमचे ड्रायव्हर साहेब इथले आहेत प्रॉपर. तर आता ते आपल्याला ऍपल काय सफरचंदच्या झाडाविषयी सांगते ना. ऍपलच्या झाडाविषयी सांगते. गोल्डन एप्पल ट्री है। क्या है? गोल्डन एप्पल ट्री। गोल्डन 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 में कुछ अलग होता है क्या? वो होते हैं ये ना येलो हाँ येलो होते हैं। इसमें अब मार्च में पत्ते आएंगे हाँ और अप्रैल में फूल आएंगे, अच्छा फिर छोटे छोटे सेब आएंगे। हाँ ये सितंबर में पूरे पक जाएंगे। सितंबर में हाँ। जी। और जब तक फिर माल कहाँ से सप्लाई होता है एप्पल का? एप्पल का फिर यहाँ पे पैकिंग होती है। फिर नहीं, अब हमारे इधर महाराष्ट्र में अभी हम एप्पल खरीदते दुकान से, साल भर वो स्टॉक कहाँ से आता है? वो कोल्ड स्टोर से आता है। कोल्ड स्टोर? जी जी। नहीं, हमारे इधर बोलते हैं कि एप्पल सेहत के लिए सबसे अच्छे होते हैं, क्योंकि हम हॉस्पिटल में लेके जाते हैं सबको, पेशेंट को खिलाते हैं। जी। पर वो स्टोरेज तो आइस स्टोरेज का मटेरियल होता है नहीं, ना। सितंबर अक्टूबर नवंबर तक ऐसे ही होता है पैकिंग में ही। फिर नवंबर से नया माल। नहीं, नवंबर से कोल्ड स्टोर में रखते हैं क्योंकि वो खराब होते हैं। नवंबर तक ऐसी पैकिंग होती है। हाँ। अच्छी तरीके से वो बना फ्रेश होता इसका है। सीजन तब कितने महीने चलता है सेब का? तक सेब का 2 से 2.5 महीने। 2 से 2.5 महीने सिर्फ? जी। सबसे अच्छा एप्पल कौन सा होता है? ये गोल्डन एप्पल सबसे बेस्ट है। ये वाला? जी। और जो ये रेड मीठा रहता है वो? होता है। मतलब ये आपने इससे पहचाना क्या? ये जो ये है उससे पहचाना क्या? जी जी। गोल्डन ये एप्पल के? गोल्डन ये है, ऐसे वो ऐसे। दूसरा है। वो जो वो पहले अलग ना, आहे. हाँ, वो रेड ऍपल काय का? रेड है। म्हणजे हे बघा हे थोडस येलो येलो दिसते का, ते गोल्डन ऍपल आहे. आणि हे इकडचं हे बघा हे थोडं हे ना ब्लॅक ब्लॅक दिसते, तर हे रेड ऍपल आहे. इथलं काय इन्फॉर्मेशन भेटली अशाविषयी आपल्याला. रेड में 2-3 वैरायटीज होती है। रेड में, गोल्डन में एक ही वैरायटी होती है। रेड में 2-3 तो वैरायटीज महंगा होती है। कौन सा बिकता है, गोल्डन या एप्पल? गोल्डन रेड. गोल्डन सबसे महंगा होता है। अगर हम सितंबर में घूमने आते हैं इधर, जी जी। तो ये मेरी बीवी है ना, जी। इसको एप्पल आए थे ना सब, जी। ये सब तोड़ के बैग में डाल के घर लेके जाती है। हा का माझं घालता का? म्हणजे तुम्हाला काय नाही का चोर उस वाटलं? टाइम आप ऐसे ले सकते हो, खा सकते हो। कोई कुछ नहीं बोलेगा। नहीं। उस टाइम वॉलनट जो होता है ना, अखरोट, हाँ। वो भी पक जाएंगे सितंबर में। अच्छा. अक्रोड. जी। तर येताना यांनी आम्हाला ते हे पण दाखवलं होतं केसरची खेती. हा, वगैरे. केसरचं शेत पण आहे इकडं, सॅफ्रॉन म्हणते त्याला इंग्लिश मध्ये. हा. तर तर- केसरची खेती पण आम्ही हो, बघितली, तुम्हाला पण मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती म्हणून तुम्हाला नाही दाखवलं आम्ही. तर ती पण खूपच भारी होती. आणि आमचे ड्रायव्हर आज आमचा लास्ट दिवस आहे, यांनी खूप चांगली सेवा केली आमची, एकदम फ्रेंडली सर्व्हिस पण सर्व्हिस, एकदम भारी दिली. खूप छान आहे यांचा स्वभाव पण. तर आम्ही ना यांचा नंबर या व्हिडिओ मध्ये मेन्शन करू. जर तुम्हाला कधी फॅमिली सोबत किंवा कपल तुम्हाला यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही. थैंक यू। थैंक यू। चला आता हे चाललेत. चलो आपको मिलकर खूप अच्छा लगा. थैंक यू। असं काय काय असं काय तुम्हाला सोडू वाटत ना का तुमच्या मित्राला? हाँ, ऐसे छोड़ नहीं सकता, ऐसे कुछ नहीं कह सकता, अपना कनेक्शन बन गया है ऐसा, जो मतलब अभी लग रहा है कि ये जाएंगे तो अभी मेरे मुझे हस्बैंड रोना आ रहा रोएंगे. है। सच में ये देखो आँख में
हा खरंच. हे बघा हे बघा म्हणजे यांना रडायला येऊ राहिलं आता की कारण है ना हे चांगले मित्र बनले होते, दोस्त बन गए थे अच्छे से, तो फिर इसलिए अभी जा रहे तो लई त्यांना वाईट वाटू राहिले. खरंच. खरंच त्यांना चांगलं नाही वाटत आहे कारण हे आता आम्हाला सोडून चाललेत. तर कारण हे बघा 5 दिवस हे आमच्या सोबत होते आणि एकदम फॅमिली आणि कनेक्शन झालं. हे बघा इथं लाईट्स वगैरे लावल्यात तर खूपच भारी वाटू राहिले इथं. हे बघा आणि हॉटेल खरंच खूप सुंदर आहे. आणि तिकडं हे बघा बर्फ. सकाळी आम्हाला आहे ना इथं एकदा पण लाईव्ह स्नोफॉल बघायला नाही भेटला. मला असं वाटतंय की रात्रीतून इथं स्नो पडला पाहिजे आणि सकाळी असं आम्हाला बघायला भेटला पाहिजे की स्नो कसा पडतो म्हणून, आहे का ना. हा ती इच्छा होती आमची की लाईव्ह स्नोफॉल बघायला भेटावा, पण ह्या 5 दिवसात तर आम्हाला बघायला नाही भेटला. पण आशा आहे की रात्रीतून पडावं म्हणून. बापरे, बघू तुझ्या आशा होती. बघू चला, झालं पाहिजे देवा, होऊन द्या रे. तर स्नो पडल्यावर आहे ना हे हॉटेल असं दिसल, मग काय व्ह्यू असेल तो बापरे. हे बघा हेच ते लाइटिंग वगैरे आणि हेच ते हॉटेल बघा, आणि हेच ते टेबल वगैरे बघा. तर किती भारी वाटल जर हे पडला तर, काय स्नो पडला तर लय भारी वाटल. तुझ्यासाठी किती मोठा आरसा आहे बघ. बाहेरचं दिसण्यासाठी असेल ना ते. अरे कसं चिमपांजी माकडे दिसते. चिता थंडीच एवढी वाजू राहिली, काय करणार रे. चल बाहेर जाऊ. मायनस मध्ये टेम्परेचर मायनस. मी जॅकेट नाही घातलं. वा मायनस. मी तरी म्हणलं काय थंडी वाजते. हो सुतर. भूक लागली. काय खाणार, व्हेज का नॉन व्हेज? बघ छोटं पोरग कसं बघ ना इथं. आज काय मेन्यू बघ, चेक कर. हळूच दळकशीण, तुलाच घ्यावं लागेल. नको डाळ मूग घेते लय थोडीशी. दिवसातून खायला भेटली. तू चिकन खाणार आहे ना तू? हा तरी पण राहायचं. हे व्हेजचं आहे का असं वाटतं मला. एक काउंटर विचारा बरं जरा. नॉन व्हेज खा पुढचं आहे. तर हे बघा आत्ताशी आहे ना मला हा वाला भात इथे भेटलाय, नाहीतर सगळीकडे ते छोटाच होता. द्या ना तुमची प्लेट पुढे. आज काय पनीर पण खाणार आहे का तू? सगळंच मिक्स खाते. मिक्स. बघा सगळ्याची टेस्ट बघायची ना, काश्मीरचं वेगळंच असतं ना. द्या ना तुमची प्लेट. असं काय पुढे मला नको. तुझ्या कशी काय नाही. ओके हे नको. ये आएगा मिक्स वेज. हाँ मैम, ये आएगा आपको स्वीट और ये आएगा आपका चिकन. मिक्स वेज पण भारी दिसू राहिली. चिकनची भाजी पण छान दिसते. और जो हमने ऑर्डर दिया था वो भी है, अभी लाएं? हाँ हा चलेगा. ठीक है, आप बैठिए, हम ला रहे हैं. हे बघा जास्त जर राईस सोबत तर हेच लागणार आहे. कोणता येते वेळ देख कशात पण द्यायचं. भातासोबत सुरू करायला. आता झालं जेवण, तर आता वॉकिंगसाठी बाहेर चाललंय थंडीत. खूप थंडी बाहेर. अरे यार काय आहे हे बघा, नुसतं मम्मी सोबत बोलते, नुसतं मम्मी सोबत. माझ्यासोबत फिरायला आली बाहेर. फुगीर मारते का? काय म्हणते? आलो तिथे नुसतं तीनदा व्हिडिओ कॉल करून दाखवायचे असते सगळ्यांना. ही सगळ्यांना फुगीर पण चालू हिचं. सगळ्यांना प्रत्येक फ्रेंडला नातेवाईकांना फोन करते. हे बघा हे व्हिडिओ कॉल करते. सांगत असते हे बघा मी अशा वाटत. कशा? हे बघा मी असं जेवण केलंय आज. काय खाल्लं तू आज? चाललं बघ सगळ्यांना काश्मीर मध्ये. नुसतं फुगीर पण आहे. ते काय असतं ना, जोपर्यंत असं दाखवत नाही ना सगळ्यांना, तोपर्यंत ना मनाला शांती नाही भेटत. असे व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवायचे रोज नवीन वेगळं. म्हणजे अर्ध तर आहे ना लोकांना दाखवायसाठीच करायचं असतं.
अरे बापरे, स्वतःसाठी काय नाही का? तसं नाही हो, म्हणजे कसं मी जर स्टेटस ठेवलं माझ्या मैत्रिणींनी जर बघितलं, ती काय तिच्या नवऱ्याला भांडण, बघ तिचा नवरा कुठे घेऊन गेला तिला. म्हणजे माझी तारीफ चालू आहे का? वा वा वा, कर अजून अजून बोल. हा हा. तरच आहे ना माझ्या मनाला शांती भेटेल, नाही तर अशी शांती नाही भेटायची. मी एका मित्राला फोन नाही केला. तुम्ही काय मित्र, तुम्हाला काय मित्रच नाही, जाऊ दे. चले, लय थंडी बाहेर, चल लवकर आतमध्ये जाऊ.